करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही। साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, विठ्ठल विठ्ठला बसोनी माझी रसना, हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणूनी कीव भाकितसे, तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानुजो भानुआराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथा, शरणाय एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला। शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या बेमरा गावामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं जे औचित्य आहे ते भगवान महादेवाच्या कलशारोहणाचं आहे, आणि त्यानिमित्तानं मला असं वाटतं हा पहिलाच सप्ताह आहे, बरोबर ना? पहिलाच सप्ताह आहे। मला प्रश्न पडला आहे, पहिला जर एवढा मोठा आहे तर पुढचे कसे होतील? अतिशय श्रद्धेनं आपण हा कार्यक्रम करत आहात, आणि या ठिकाणी विशेषतः मला जी तरुणांची फळी दिसती आहे ती मला महत्त्वाची वाटते, कारण तरुणांनी सप्ताह हातामध्ये घेतल्यानंतर जी शिस्तबद्धता, योजनाबद्धता, नाविन्य या सगळ्याच गोष्टींचा मिलाफ त्या निमित्तानं होत असतो। आणि म्हणून जेव्हा मला हरिभक्तीपरायण सुनील महाराज पांचाळेंनी फोन केला की अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि तरुणांचा उत्साह आहे आणि आपण यावं, आणि म्हणून सकाळी मी निघालो, 10 तासांचा प्रवास करून आज आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे। भगवान महादेवाच्या कलशारोहणाचा संकल्प, सत्संकल्प आपण सर्वांनी केला, आणि त्यानिमित्तानं भगवान महादेवानीच आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित आणलेलं आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं आहे की भगवंत जोपर्यंत काही एखाद्या गोष्टीची प्रेरणा देत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट होत नसते, त्याच्या पाठीमागे परमेश्वराचा ईश्वरीय हस्तक्षेप अपेक्षित असतो। आणि म्हणून मला असं वाटतं हा गावाच्या बाहेरचा सप्ताह आहे, गावापासून बराचसा दूर पण आहे, परंतु तरी देखील मंडप एवढा मोठा असून सुद्धा पूर्ण भरलेला आहे। मंडपाच्या बाहेर मंडळी बसलेली आहेत,
हेच खरं आपल्या ह्या कार्याचं यश आहे. आणि भगवान महादेवाची जी श्रद्धेनं आपण उपासना करत आहात, जे काही कार्य आपण सर्वांनी हाती घेतलेलं आहे, ते कार्य निश्चितच महादेवापर्यंत पोचेल आणि त्याच्या कृपेचा वर्षाव आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगनाथ महाराजांच्या हरिपाठातला आहे. खरं तर महादेवाच्या कलशाची स्थापना आहे, हराचं काम आहे, आणि हरीचं नाम कशासाठी? भगवान महादेवाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीहरीचं वर्णन काय कारण आहे? माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या संत महात्म्यांनी महादेव आणि हरी अर्थात विठ्ठल आणि महादेव, महाविष्णू आणि महादेव यांना भिन्न समजलेलंच नाही आहे. त्यांनी आम्हाला वारंवार ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. महादेव असेल किंवा भगवान महाविष्णू असेल, ही दोघंही एकमेकांना पूरक आहेत. भगवान महादेव आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करतो, श्रीहरीचं नाम धारण करतो, राम नाम धारण करतो, आणि भगवान श्रीहरी महाविष्णू हा महादेवाची स्थापना करतो. म्हणजे एकमेकांच्यासाठी ते पूरक आहेत. आणि म्हणून महादेवाची अनेक मंदिरं आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगतामध्ये सर्वात जास्त कोणाची मंदिरं असतील तर ती भगवान महादेवाची आहेत. कारण महादेवाची उपासना ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासामध्ये अयोध्येतून निघाल्यापासून ते रामेश्वरापर्यंत अनेक महादेवाच्या पिंडींची स्थापना केली आहे. आणि त्यामुळे भगवान महाविष्णू जर का भगवान महादेवाची स्थापना करतो तर भक्तांमध्ये भेद का असावा? आपल्याकडे मला असं वाटतं इथून कर्नाटकाची बाउंड्री जवळ आहे, बरोबर ना? कर्नाटकामध्ये भगवान महादेवाचे उपासक जास्त आहेत. अडवगंध, बरीच मंडळी अडवगंध लावतात, भस्म लावतात. ही सगळी मंडळी भगवान शंकराची उपासक आहेत. आता भगवान शंकर जो आहे त्याचे उपासक सगळ्याच गोष्टी आडव्या करतात आणि भगवान महाविष्णूचे सगळेच भक्त सगळ्या गोष्टी उभ्या करतात. गंधापासून बघा, जो शिवाचा उपासक आहे तो आडवगंध लावतो, जो विष्णूचा उपासक आहे तो उभं गंध लावतो. आपल्याकडे जर अजून सारवण्याची पद्धत असेल तर त्याच्यावरूनही आपल्याला लक्षात घेता येईल की आपण शैव आहात की वैष्णव आहात. आता सगळीकडे बंदच पडलाय तो प्रकार. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सारवणं असायचं, शेणानं, गाईच्या शेणानं घर सारवण्याचा एक प्रघात होता, त्यावेळी जर स्त्री उभं असं जर का सारवत असेल तर लक्षात घ्यायचं हे विष्णूचे उपासक आहेत. आणि जर का आडव्या हातानं असं सारवत असेल तर समजायचं ते शिवाचे उपासक आहे. म्हणजे एवढा दुरावा हा आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये पाहायला मिळायचा. परंतु आमच्या संत महात्म्यांनी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणल्या. एखाद्या वैष्णवाचं धोतर फाटलं तर शिवून घे म्हणायचं नाही म्हणे, बरं का? शिवून घे म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही? तर शिवून घे मध्ये शिव येतो आणि शिवाचं नाव आपण घ्यायचं नसतं. एवढा उभा दावा या दोन परंपरेमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे शैव असेल, शिवाचा भक्त असेल, त्यांनी विष्णूचं नाव घ्यायचं नाही. वैष्णव असेल, विष्णूचा भक्त असेल, त्यांनी शिवाचं नाव घ्यायचं नाही. एवढा मोठा उभा दावा आजही महाराष्ट्र जर सोडला तर इतरत्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपला महाराष्ट्र हा मध्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तरेतलं वैष्णव तत्वज्ञान पण आहे आणि दक्षिणेतलं शैव तत्वज्ञान पण आहे. शैव आणि वैष्णव यांची एकता ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र हा भारताच्या मध्यावरती आहे आणि भारताच्या मध्यावरती असल्यामुळे इकडून काही तिकडून काही, याचं काही त्याचं काही, याचं संयुक्तीकरण या ठिकाणी महाराष्ट्रानं केलेलं आपण पाहू शकतो. एकानं गमतीनं फार छान सांगितलं. भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली उत्तरेतून. भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली, उत्तरेतून वाटायला सुरुवात झाली. दक्षिणेत येता 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 ते संपलं आणि दक्षिणेमध्ये सौंदर्य आपल्याला आता पाहायला मिळत नाही. उत्तरेतली स्त्रिया असो पुरुष असो सुंदर आहेत, धडधाकट आहेत, देखणे आहेत. पण तेच दक्षिणेकडे जेव्हा आपण जातो
तेव्हा आपल्याला मात्र हे सौंदर्य लुप्त प्राय झालेलं दिसतं। भगवंतानं सौंदर्य वाटायला उत्तरेतून सुरुवात केली, दक्षिणेत जाता जाता संपलं। आता भगवंतानं बुद्धी वाटायला सुरुवात केली, ती दक्षिणेतून सुरू केली। दक्षिणेतून बुद्धी वाटायला सुरुवात केली, उत्तरेत जाता 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 ती संपली। म्हणजे उत्तरेतली माणसं दिसायला चांगली असतील पण बुद्धिमत्तेनं कमी आहेत, दक्षिणेतली माणसं दिसायला चांगली नसतील पण बुद्धिमत्तेनं चांगली आहेत। मोठ्या मोठ्या पदावरती आपल्याला दक्षिणेतली सगळी मंडळी पाहायला मिळतात। म्हणजे काय, एकूणच जर आपण बघितलं तर दक्षिण आणि उत्तराचा समन्वय आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। आपल्याकडे उत्तरेतलं सौंदर्य पण आलेलं आहे आणि दक्षिणेतली बुद्धिमत्ता पण आलेली आहे। दक्षिणेतलं आपल्याकडे शैविझम आलेला आहे आणि उत्तरेतलं वैष्णविझम आपल्याकडे आलेलं आहे। म्हणजे या दोन्हीचा मिलाफ वारकरी संप्रदायामध्ये झाला आहे, महाराष्ट्रामध्ये झाला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये का झाला तर वारकरी संप्रदायामुळे झाला आहे। वारकरी संप्रदाय जर महाराष्ट्रामध्ये नसता तर आजही आपल्याला महाराष्ट्रामध्ये वारकरी महादेवाच्या कलशारोहणाचा कार्यक्रम करताना दिसले नसते। मला काय सांगायचं लक्षात घ्या, जर आपला वारकरी संप्रदाय आपले संत नसले असते तर आपण जे वैष्णव आहोत, जे विष्णूचे भक्त आहोत, ते महादेवाच्या कलशारोहणासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं जमा झाले नसते, एवढं अन्नदान घडलं नसतं, असा मोठा कार्यक्रम केला नसता। पण हे संतांचे आपल्यावरती उपकार आहे। सांगू का, विष्णूचा संप्रदाय वारकरी संप्रदाय असतानाही, म्हणजे वैष्णव, आपण वारकरी म्हणजे काय तो वैष्णव आहोत, वैष्णव संप्रदाय असूनही सर्वात जास्त सप्ताह जर का कुठल्या कालखंडात होत असतील तर ती महाशिवरात्री आहे बरं का। तुम्ही कुठल्याही महाराजांना विचारा, त्यांना जर आता फोन केला की पुढच्या महाशिवरात्रीची तारीख आहेत का, त्या शिवरात्रीच्या तारखा शिल्लकच राहत नाहीत। का, कारण महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी साजरा होतो। आणि म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा संतांच्या मुळे एकत्र आलेला आहे। या दोन्हीही परंपरा एकत्र आलेल्या आहेत। ज्ञानोबारायांची नाथ परंपरा असेल किंवा एकनाथ महाराजांची महाविष्णूकडून असलेली दत्त परंपरा असेल, यांचा मिलाफ हा वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला सापडतो। आणि म्हणून एखादा शैव जर विष्णूबद्दल काही बोलत असेल किंवा एखादा वैष्णव शिवाबद्दल काही बोलत असेल तर संतांच्या शब्दांची धार ही तीक्ष्ण होताना आपल्याला दिसते। नाथ महाराजांनी फार सुंदर विचार सांगितलाय, हो नी वैष्णव, हो नी वैष्णव, सदाशिव त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन, जोगानिंदे सदाशिव, जोगानिंदे सदाशिव, त्याचे न पहावे वदन, पूर्ण त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन, वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे न पहावे वदन, मूर्खाहुनी मूर्खपूर्ण। आणि आपण तसे नाथ महाराजांनी सांगितलेले मूर्ख ठरलेलो नाही आहोत, कारण आपण महादेवाची उपासना या माध्यमातून करतो आहोत। आणि म्हणून हरी असेल किंवा हर असेल यामध्ये फरक एकच आहे, एक वेलांटीचं आड
हरी आणि हरामध्ये एकच फरक आहे, ती म्हणजे दोघांमध्ये एक वेलांटी. हर आणि हरी ही वेलांटी नसती तर हर आणि हरी दोन्ही एकच आहेत. ही भूमिका संतांची असल्यामुळे महादेवाच्या कलशारोहणाचा कार्यक्रम जरी असला तरी हरीचं महात्म्य प्रगट करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर मनुष्य हा भजनशीळ आहे. कोणाची ना कोणाची तरी भक्ती तो करत असतो, त्याच्या अंतःकरणात कोणाच्या संबंधानं तरी श्रद्धा असते. मग हा जो श्रद्धाभाव आहे हा त्याचा कुठेही प्रगट होतो. काही माणसं म्हणतील आम्ही भजनशील नाही आहेत, आमची कोणावरही श्रद्धा नाही, देवावर तर अजिबात श्रद्धा नाही आहे. पण ही गोष्ट चुकीची आहे. माणूस हा कोणावरती तरी श्रद्धा ठेवत असतो. तुमची देवावरती श्रद्धा नसेल पण एखाद्याची आईबापावर तरी श्रद्धा असू शकते, एखाद्याची एखाद्या नेत्यावर तरी श्रद्धा असू शकते, एखाद्याची एखाद्या व्यक्तीवर तरी श्रद्धा असू शकते. म्हणजे माणूस हा भजनशील आहे, तो कोणावरती तरी श्रद्धा ठेवतो. श्रद्धा कोणावरती ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु तो कोणावरती तरी श्रद्धा ठेवत असतो. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर संतांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. समाज वाटेल त्याची उपासना करू लागला आणि म्हणून संतांना ताशेरे ओढावे लागले. शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटा जिरडते मागती शिते अवदान, आपुले इच्छा आणि का पिढी काय येते देईल बराडी. अशा पद्धतीनं त्याची एक धिंडवडाच एक प्रकारे संत महात्म्याने काढलेला आहे. आणि म्हणून संत महात्मे हे लोकांचं निरीक्षण करत असतात आणि त्यांना कशाची गरज आहे त्याचा प्रकारचा तो डोस ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर देतो तशा पद्धतीनं ते देत असतात. आणि म्हणून समाजामध्ये कुठल्याही देवी देवताचे स्तोम माजल्यामुळे नाथ महाराजांना लोकांना एक केंद्री करून एका देवाची उपासना करावी याच्यासाठी प्रवृत्त करावं वाटलं. कारण समाजामध्ये कशावरही श्रद्धा असू शकते. शेंदूर लावलेला दिसला, काही माणसं एवढे अंधश्रद्धा आहेत की एखाद्या दगडाला शेंदूर लावा, जाता येता ते नमस्कार करतात. अंधश्रद्धाळू आहेत ते. अर्थात चराचरामध्ये परमात्मा आहे असं समजून जर तुम्ही दगडाला त्या शेंद्राच्या नमस्कार करत असाल तर काही फरक पडत नाही, योग्यच आहे. पण दगड आहे आणि त्याला शेंदूर फासला आणि त्याला देव म्हणून नमस्कार करत असाल तर अंधश्रद्धा आपण आहोत असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजाची ही अंधश्रद्धेकडे वाढणारी एक ओढ बघून नाथ महाराजांसारखा संत कधीही शांत राहू शकत नाही. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे, पिंडांड ब्रह्मांडांतरी दैवत भिन्नाकृती वो, शोधून पाहता वघे चराचर व्यापक घन संभूती वो, भेदभाव त्रिगुणाचा रजतम सत्वाची आरती वो. असं त्यांचं एक मोठा अभंग आहे. फुलवारा असं त्याचं नाव आहे. त्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी एका साधकाची भूमिका सांगितली की त्या साधकाला श्रद्धा कुठेतरी ठेवावी वाटली. मग त्याने असा पहिले विचार केला की आपण खंडोबाची भक्ती करून पाहू. खंडोबा सिडाक घालुनी मुरळी होऊनी बैसिलेवो, आपुले जे का सखे सजनते विवंचुनी भरिलेवो. अशा पद्धतीची त्याला अवस्था प्राप्त झाली. तो म्हणला नाही 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 नाही, या ठिकाणी आपली श्रद्धा व्यक्त करणं चुकीचं आहे. मग आपण देवीची उपासना करू. देवीची उपासना करू लागला. परंतु देवीची उपासना करत असताना त्याच्या हे लक्षात आलं की वारी मागावी लागते, लोकांच्या समोर हात पसरावा लागतो. वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी अंगात येतं. या सगळ्या गोष्टी बघितल्या तो मज व्यर्थ क्षीण वाटला. आई भवानी थोर जाणून ते जम्या उपासिलेवो, हाती देऊनी परडी तिने मज भिकेसी लाविलेवो. खुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसविलेवो, उदो अस्तुचे भरे गरगरा फिरे भूतवावरे. तो मज व्यर्थ क्षीण वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला. या सगळ्या गोष्टींकडे नाथ महाराजांचं निरीक्षण होतं. आणि मग त्या साधकाला संत भेटले. ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिलेवो, परिते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडलेवो. बहु जाचिले दुःख भोगिले चौदिशे व्यापिलेवो. झाले मी उदास सोडिली आस धरिले कास, पंढरी पाहुनी जीव माझा हर्षला, तुझ म्या फुलवरा बांधिला. पंढरीनाथाचं दर्शन घेतल्याच्या नंतर जो आनंद त्या साधकाला झाला तो इतर कुठल्याही देवी देवतांच्या उपासनेनं झाला नाही. हे नाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये उद्धृत करून सांगितलेलं आहे. म्हणून आपण कुठल्या तरी एका देवाची उपासना करणं अपेक्षित आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा,
त्याने सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नव्हे येरती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. म्हणजे एका देवाची उपासना करायची, कुठल्या तरी एकावरती विश्वास ठेवायचा, तो आपल्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. पण हल्ली समाजाचा विचार जर आपण केला तर वाराप्रमाणे देव वाटल्या गेलेले आहेत. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की विठ्ठल, गुरुवार आला की दत्त, शुक्रवार आला की पुन्हा देवी, शनिवार आला की शनिदेव, नाहीतर मारुतीराय, रविवार आला की खंडोबा. अशा पद्धतीनं उपासना करणारी माणसं समाजामध्ये आपण पाहतो. परंतु वाराप्रमाणे ही उपासना आपल्याला घातक असते. कुठल्या तरी एका देवाची उपासना केली पाहिजे. माझी श्रद्धा जर का पांडुरंगावरती असेल आणि मी देवीच्या दर्शनाला गेलो तर मला त्या देवीमध्ये सुद्धा पांडुरंग दिसला पाहिजे, ही एकनिष्ठतेची भक्ती आहे. माझी श्रद्धा जर का देवीवरती असेल तर मी खंडोबाच्या दर्शनाला गेलो तरी मला त्या ठिकाणी देवीचं दर्शन झालं पाहिजे. याला एकनिष्ठ भक्ती अशी म्हणतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी जेव्हा पंढरपुरामध्ये गेले तेव्हा पांडुरंगाला प्रश्न केला, येथे का रे उभा श्रीरामा. राम या मूर्तीबद्दल, या आकृतीबद्दल त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा होती आणि त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घेताना त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन त्याच्यामध्ये झालं. पण प्रश्न पडला, तू इथे का उभा आहेस, कुठे तुझा धनुष्य, कुठे तुझा बाण. म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की संतांची भक्ती किती एकनिष्ठतेची आहे. संतांना पांडुरंगाच्या शिवाय दुसरं कोणीही महत्त्वाचं वाटत नाही. नाथ महाराज सांगतात, विठ्ठला वाचोनी आणि काचे ध्यान, 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 विठ्ठला वाचोनी आणि कांचे ध्यान, विठ्ठला वाचोनी आणि कांचे ध्यान, विठ्ठला वाचोनी आणि कांचे ध्यान. नाही आम्हा चिंतन दुजियाचे, नाही आम्हा चिंतन दुजियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत. नाही आम्हा चिंतन दुजियाचे, नाही आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत. विठ्ठला वाचोनी आणि कांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुजियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत. कुळधर्म समस्त विठ्ठल देव, विठ्ठला वाचोनी नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचोनी धर्म दुजा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला भरून उरला पंढरीये. ही भूमिका संत महात्म्यांची जर आपण बघितली तर आपल्या लक्षात घेता येईल की संतांना पांडुरंगाच्या शिवाय दुसरं कोणीही दिसत नाही. मात्र आपली भक्ती ही वारावरती विभागल्या गेलेली आहे. परंतु अनेकांची उपासना केली तर एकही पावत नाही, हा अनुभव माणसाच्या पदरी पडतो. लक्षात घ्या. एक माणूस प्रवासाला निघाल्याच्या नंतर नदी पार करून पुढे जायचं होतं. नाव होती परंतु नावाडी नव्हता. याला पोहताही येत नव्हतं. जाणं अत्यंत गरजेचं होतं. आवाज दिला, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणीही आवाज दिला नाही. त्याच्या लक्षात आलं की या नावेपाशी कोणी नाहीये, पण आपल्याला जाणं गरजेचं आहे. आपणच ही नाव वल्हवत पलीकडे नेऊ. पात्र मोठं होतं, पाणी वाहतं होतं, काय करावं. त्याने विचार केला, जाणं गरजेचं आहे. बसला नावेत, वल्लभत बसला. पुढे 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 जात असताना मध्यावर जेव्हा ती नाव गेली तेव्हा त्या नावेला छिद्र पडलं हे त्याच्या लक्षात आलं. छिद्र पडल्यामुळे पाणी आतमध्ये येऊ लागलं. जसं पाणी आतमध्ये येऊ लागलं घाबरला. एक डबा होता, त्यांनी त्या डब्याने पाणी बाहेर टाकायचा प्रयत्न केला. एका हाताने वल्हवायचं आणि एका हाताने डबा पाणी बाहेर टाकायचं. शक्य होईना. काही लोकांचं असतं की नाही, आरती वगैरे करायला कधी दिली, हातात घंटी आणि आरती दिली तर सगळंच हलवत बसतो, नाही का, सगळंच हलवत बसतो. त्याला एका हातानं ते जमेना, काय करावं.
पाणी वाढू लागलं. लक्षात आलं की नाव बुडणार आहे. वाचवा 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 जोर जोरात आवाज देऊ लागला, पण कोणीही त्या परिसरामध्ये नसल्यामुळे त्याला वाचवायला कोणी येईना. त्याने विचार केला, आता ही नाव बुडणार आहे, आपल्याला पलीकडे जाता येणार नाही, अजून अंतर खूप दूर आहे, पोहता येत नाही. नाव बुडल्यानंतर आपण बुडून मरण्याची शक्यता आहे. संकट आल्यावर कोण आठवतो? देव. झालं. तो म्हणला देवाला बोलवावं. श्रद्धेनं आवाज दिला. महादेव लवकर प्रसन्न होतो. आशुतोष आहे. हे महादेवा ये आणि माझं रक्षण कर. महादेवानं ऐकलं कैलासामध्ये की मला माझा भक्त बोलवतोय. बसला नंदीवर आणि निघाला. आता नंदीवरून बसून तिथपर्यंत यायला काहीतरी तर वेळ लागेल. अर्ध्यावरती आला महादेव, पण त्याच्या मनामध्ये धाकधूक होऊ लागले. अरे महादेव येतो की नाही, महादेव येतो की. सोमवारचा देव येत नाही, मंगळवारच्या देवीला बोलून बघू म्हटलं. देवीला आवाज दिला, माते ये आणि माझं रक्षण कर. आता महादेवाने हे पण ऐकलं. अरे म्हटलं मला नाही बोलवलं, देवीला बोलवलं. पुन्हा कैलासात वापस. देवी निघाली, वाघावरती बसून निघाली. अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावरती आली, परंतु हा वाट बघू लागला. आता काय झालं, नाव जवळपास बुडायला आली होती. हे माते ये आणि माझं रक्षण कर. झालं. जवळ आलेली ती देवी, पण म्हणलं अरे देवी पण येत नाही, त्यापेक्षा बुधवारच्या विष्णूला बोलून बघू म्हटले आपण. गरुडा वाहना गभीरा ये गा दातारा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला ये देवा. झालं. गरुडावरती बसला परमात्मा, पण देवीने पण ऐकलं. अरे मला नाही बोलवलं, विष्णूला बोलवलं. पुन्हा तिच्या डोंगरावरती परमात्मा निघाले. गरुडावरती बसून अगदी काही क्षणांच्या अंतरावरती परमात्मा, परंतु त्याला धीर धरवेना. विचार मनामध्ये आला, अरे विठ्ठल सुद्धा, हरी सुद्धा येत नाही, मग काय करायचं, आपलं चुकलं. गणपती बाप्पाचं स्मरण करून जर आपण सुरुवात केली असती तर बरं झालं असतं. गणपतीचं स्मरण केलं. आता काही लोक विचार करतील की गरुडावर बसून येणारा जर लवकर येऊ शकत नाही तर हा उंदरावरचा कसा लवकर येईल. पण काय आहे, गोष्टीमध्ये काही गोष्टी घडवाव्या लागतात, त्याच्याशिवाय गोष्ट घडतच नसते. गणपतीला आवाज दिला, हे गणपती बाप्पा ये आणि माझं रक्षण कर. आता विष्णूनं ऐकलं, अरे मला नाही बोलवलं, गणपतीला बोलवलं. काही क्षणांच्या अंतरावरती आलेला भगवान पुन्हा वैकुंठात निघून गेला. सुदैवानं त्या ठिकाणी गणपती बाप्पा एका भक्ताच्या उद्धारासाठी आले होते, त्या नदीच्या जवळच. आता जवळ आल्याच्या नंतर त्यांनी ऐकलं की कोणीतरी भक्त आपला धावा करतोय, आपल्याला वाचवा वाचवा असं म्हणतोय, वाचवण्यासाठी बोलवतोय. आता नाव बुडली होती. आता हा हात मारू लागला पाण्यामध्ये, परंतु हात मारता मारता काठावरती त्याच्या लक्षात आलं की भगवान गणपती त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याला वाटलं बस खरा देव म्हणजे गणपती. बस सगळ्यांना बोलवलं, कोणीच आलं नाही. गणपती म्हणजे खरा देव. आवाज दिला, देवा ये ये वाचव वाचव. जोर जोरात ओरडू लागला, गटांगळ्या खाऊ लागला. गणपतीनं बारीक डोळे करून बघितलं, पाण्यामध्ये माणूस बुडतोय. बघितल्याच्या नंतर काठावर नाचायला सुरुवात केली. आता त्याला असं वाटलं, का काठावर नाचतोय गणपती? अरे देवा नाचतोय का? ये आणि माझं रक्षण कर, मला वाचव. गणपतीनं सांगितलं, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी बुडतो आणि तुम्ही नाचता. आज माझा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. असं घडलं नाही घडलं हा भाग बाजूला सोडून द्या. सिद्धांत आपण पाहिला पाहिजे. एकाच देवावरती विश्वास ठेवून जर का वाट बघितली असती तर वाचला असता. परंतु अनेक देवतावाद, याची उपासना आज करायची, त्याची उद्या करायची, याची पर्वा करायची, एकाच देवाची उपासना करायची. नमस्कार सगळ्यांना करा, बाकीच्या देवांना नमस्कार करू नका असं म्हणत नाही. सगळ्या देवांना नमस्कार करा, परंतु सगळ्या ठिकाणी आपलं जे उपास्य दैवत आहे त्याला बघून दर्शन करा, तर ती एकनिष्ठतेची भक्ती आहे. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एका, वनी एका, निरंजनी देखो एका, संत जना पढिये एका, जनार्दना कडिये एका. अशा पद्धतीने एकाचीच उपासना करायची, तर तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो आणि आपले इच्छित गोष्टी तो प्रदान करू शकतो. नाथ महाराजांनी समाजामध्ये बघितलं, अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली होती, त्यामुळे भगवंताची उपासना करायला लावणं हे गरजेचं वाटलं. म्हणून नाथ महाराजांनी वैताग आणला. स्वतःच्या अंतःकरणामध्ये विचार केला, काय ही लोक आहेत,
हां, किती सांगू परी नायकती बटकीची तुकोबारांची भाषा आहे. किती समजून सांगायचं यांना, समजूनच घेत नाहीत. ही वैतागाची भाषा आहे, लक्षात ठेवा. संत महात्मे कधी कधी माणसाला सामान्यपणे समजून सांगतात की बाबा असं असं करा. जर लोकांनी ऐकलं नाही तर थोडं ओरडून सांगतात. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, बोंबलून बोंबलून सांगतात तुकोबाराय म्हणतात, तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये संत महात्मे शिव्याही द्यायला कमी करत नाहीत. एकनाथ महाराज तर शांतीब्रह्म होते, तरी भाषा काय, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखासी अरे मुढा. याच्यापेक्षा जास्त आपण बोलू शकत नाही. नाथ महाराज शिव्या देतात, शांतीब्रह्म आहेत. काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखासी अरे मुढा. याच्यापेक्षा अजून काय संतांनी खाली यायचं. पण एवढं सांगूनही जर समोरची माणसं ऐकत नसतील तर वैतागून माणूस शांततेनं बोलायला लागतो. एखाद्या माणसाची जेव्हा आपलं भांडण होतं, जेव्हा मोठमोठ्याने भांडण होतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की याच्याशी मोठ्याने भांडून काही उपयोग नाही. मग शांततेत आपण समजून सांगायला लागतो. वैताग मनामध्ये असतोच, पण आता भाषा मवाळ झालेली असते. बाबा तुला एकदा सांगितलं कळत नाही का, ही भाषा असते की नाही. आई आजारी पडलेली एक आणि तिचं लेकरू अंगणामध्ये खेळतंय उन्हात. भर दुपारी 1-2 वाजताची वेळ आहे. आईनं मुलाला आवाज दिला की बाळा आतमध्ये येऊन लागतंय. बाळ काय ऐकायला तयार नाही. आई खेकसली, तुला सांगते कळत नाही, आतमध्ये ये, ऊन लागेल, आजारी पडशील. तरी सुद्धा बालक ऐकत नाही. आई आवाज देताना शिव्या हसाडते, अरे अरे मेल्या, बाहेर नको थांबू, आतमर. आता खरं मेल्या म्हणणं हे योग्य आहे का, आतमर म्हणणं योग्य आहे का, पण ही भावना लक्षात घ्या, हा वैताग लक्षात घ्या. वैतागून सांगतात की तू तिथं नको थांबू, इथं ये. पण तरी देखील जेव्हा ऐकलं नाही तेव्हा आई म्हणती, बाबा तुझ्या पाया पडते, पण तू आत ये, बाहेर खेळू नकोस, नाहीतर आजारी पडशील. नाथ महाराजांनी शिव्या देऊन पाहिल्या तरी समाजामध्ये काही फरक पडत नाही हे लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बाबांनो हरीचं साधन करा अभंगाच्या पहिल्या. रे बाबांनो साधन हरीचे करा 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 रे बाबांनो साधन हरीचे रे बाबा साधन हरीचे करा रे बाबांनो 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 साधन करा रे बाबांनो साधन करा रे बाबांनो धनी करणी करू नका धनी करणी करू नका धनी करणी करू नका
करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. बाबानो हरीचं साधन करा. हरीचं साधन म्हणजे काय? हरीच्या प्राप्तीचं साधन करा. हरी साध्य आहे. हरीच्या प्राप्तीचं साधन करा. हरीच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत. मग नेमकं कोणतं साधन करायचं? हरीच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत. कोणी ज्ञान मार्गानं जातं, कोणी व्रतवैकल्यानं जातं, कोणी दानधर्मानं पोचण्याचा प्रयत्न करतं, कोणी योग मार्गानं, कोणी कर्मकांडानं. परंतु हरीच्या प्राप्तीची अनेक साधनं जरी असतील तरी त्याची प्राप्ती कमी जास्त प्रमाणामध्ये खडतर आहे. भगवंताची प्राप्ती करणं हेच मनुष्य मात्राचं अंतिम प्राप्तव्य आहे, ध्येय आहे. परंतु वेगवेगळ्या साधना जर आपण बघितल्या तर त्या वेगवेगळ्या साधना आपल्याला परमात्म्यापर्यंत जरी घेऊन जात असल्या तरी त्या त्रासदायक असू शकतात, असा एक विचार आहे. व्रतवैकल्य करतात महिला भगिनी. काय करतात? काही व्रत करतात, 16 सोमवार, त्याचे खडीसाखरेचे सोमवार, अमुक तमुक वेगवेगळे उपवास करतात. काही नवस बोलतात. जेवढ्या लवकर नवस बोलतात तेवढ्या लवकर विसरूनही जातात, नाही का? स्वभाव आहे. कश्यप ऋषीच्या पत्नीला असा एक विचार मनामध्ये आला की इंद्रामुळे आपला जो मुलगा आहे हिरण्यकश्यपू, त्याला मारण्यात आलेला आहे. दितीच्या लक्षात आलं. कश्यप ऋषींना 17 बायका होत्या. दिती म्हणजे दैत्यांची आई, अदिती म्हणजे देवांची आई, विनता म्हणजे अरुण आणि गरुडाची आई. असे वेगवेगळ्या बायका म्हणजे कश्यपी सृष्टी आहे. या जगतातल्या सगळ्या गोष्टी ज्या जीव म्हणून जन्माला आलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कश्यप ऋषींचे सगळे अपत्य आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. ब्राह्मण जेव्हा आपल्याला पूजा सांगतो तेव्हा तो म्हणतो गोत्रोच्चार करा, तुमच्या गोत्राचं नाव घ्या. तेव्हा बरीच माणसं गोंधळून जातात की गोत्राचं नाव म्हणजे, गोत्र म्हणजे काहीच माहीत नसतं. मग गोत्राचा उल्लेख, गोत्र माहितीच नाही, उल्लेख कसा करायचा? मग ब्राह्मण स्वतःच म्हणतो कश्यप गोत्रोत्पन्नोहम, तुमचं नाव म्हणजे कश्यप. हो, गोत्र म्हणजे काय? ज्या ऋषींपासून आपली उत्पत्ती झालेली आहे ते ऋषी म्हणजे आपलं गोत्र असतं. पण या सगळ्या ऋषींची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली ते कश्यप आहेत, म्हणून कश्यप म्हटलं की सगळं त्याच्यामध्ये आलं. म्हणून कश्यप गोत्रोत्पन्नोहम. या कश्यप ऋषींना तिची पत्नी आहे, त्यांची पत्नी दिती हिनं मोठी सेवा केली. सेवा करत असताना मनामध्ये काही भाव होता आणि तो भाव म्हणजे आपल्या मुलाला ज्या इंद्रामुळे मारण्यात आलं त्या इंद्राला अद्दल घडवावी, त्या इंद्राला मारणारा पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा अशी आकांक्षा तिच्या मनामध्ये होती आणि म्हणून ती त्यांची सेवा करू लागली. कश्यप ऋषी प्रसन्न झाले आणि प्रसन्नतेनंतर त्यांनी सांगितलं की तुला काय वर मागायचं ते माग. दितीनं सांगितलं मला इंद्राला मारणारा मुलगा हवा आहे. कश्यप ऋषी चिंतेत पडले. वर तर मागायला सांगितलाय, पण असा काही वर मागितलाय की जो देऊही शकतो आणि तसा मुलगा उत्पन्नही होऊ शकतो, पण इंद्राला का मारू द्यायचं? ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. तुला एक व्रत सांगतो, चांद्रायण नावाचं एक व्रत कश्यप ऋषींनी तिला करायला सांगितलं. त्या व्रतामध्ये काही गोष्टी अशा होत्या की दुपारी झोप घ्यायची नाही, एक वेळ जेवण करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, भूमिशयन करायचं, अन्य गोष्टी होत्या. 1 महिन्याचं ते चांद्रायण व्रत जेव्हा त्यांना सांगितलं गेलं तेव्हा ती काटेकोरपणे ती पालन करू लागली. ते व्रताचं पालन काटेकोरपणे करू लागले. 29 दिवस अतिशय व्यवस्थितपणे याचं पालन केलं. 30वा दिवस उजडला. जसे जसे दिवस पुढे चालले होते इंद्र घाबरू लागला की 1 महिना जर पूर्ण झाला आणि हिला जर अपत्य झालं तर हे होणारं अपत्य आपल्याला मारणारं ठरणार आहे, आपला काळ ठरणार आहे. मग असं काहीतरी करावं की जेणेकरून हिचं व्रत पूर्ण होणार नाही. भगवंताकडे गेले आणि सांगितलं देवा अशी अशी परिस्थिती आहे, मला जर वाचवायचं असेल तर तू काहीतरी माझी मदत कर. भगवंतानं तिच्यावरती मायेचं पांघरुण घातलं. शेवटचा दिवस त्या व्रताचा आणि दुपारच्या वेळी भगवंताच्या मायेमुळे तिला काही क्षण झोप लागली. नियम काय होता? दुपारी झोपायचं नाही.
काही क्षण तिचे डोळे लागले आणि ते डोळे लागलेले दिसले की इंद्रानं तिच्या गर्भात प्रवेश केला. हातात तलवार घेतली आणि त्या गर्भाला त्यांनी त्याचे 7 तुकडे केले. तिच्या दितीच्या गर्भातला दितीचा जो गर्भ होता त्या गर्भाचे 7 तुकडे केले. तो गर्भ रडू लागला, आतमध्ये रडू लागला. रडू नको रडू नको रडू नको म्हणून प्रत्येक 7 तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. किती झाले? 7 49 तुकडे. 7 14 7 49 तुकडे त्या गर्भाचे केले आणि इंद्राचं काम झालं, बाहेर आला. कश्यप ऋषींनी एक गोष्ट सांगितली होती, जर तू तुझं व्रत पूर्ण करशील तर तुला इंद्राला मारणारा पुत्र निर्माण होईल, आणि जर व्रतामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी तुझ्या पोटातला गर्भ जो कोणी असेल तो इंद्राचा मित्र होईल. तिनं होकार दिला आणि 1 महिन्याचं व्रत तिने केलेलं होतं. झालं, इंद्राचं काम झालं. इंद्र बाहेर आला आणि जेव्हा ती प्रसूत झाली तेव्हा कश्यप ऋषींनी सांगितलं, तुला झोप लागलीये. तिला तिथेच उठवलं, सांगितलं, तुला झोप लागली, आजचा दिवस शेवटचा होता, तू झोपलीस, तुझं व्रत भंग झालेला आहे आणि त्यामुळे आता तुझ्या पोटातून निर्माण होणारा जो गर्भ आहे तो आता इंद्राचा मित्र होणार आहे. म्हणून इंद्राचा मित्र म्हणून 49 गर्भ जन्माला आले बरं का. 49 मुलं तिला झाले. ते तुकडे जे केले होते ते तुकडे सुद्धा स्वतंत्र पुत्र म्हणून जन्माला आले. त्यांचं नाव मरुद्गण. 49 मरुद्गण हे इंद्रांच्या बरोबरीनं स्वर्गात इंद्राच्या समवेत मित्र म्हणून राहतात. त्याचं कारण काय आहे? दितीचं चुकलेलं व्रत. 29 दिवस काटेकोरपणे पालन केलं. 1 दिवसाची काही क्षणांची झोप तिच्या व्रतावरती पाणी फिरणारी झाली. म्हणजे व्रतवैकल्य किती सूक्ष्म आहे, त्याच्यात किती अतिशय निरीक्षण करून करण्यात येण्यासारख्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आहे. त्यामुळे परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधनं, योग मार्ग आहे. म्हणून योगाची या वाटा जे निघाली का सुभटात या दुःखाचा चिवाटा भागाला. दुःख प्राप्त होतं त्या योग्याला. आपल्याकडे हे योगी बघायला मिळत नाही. उत्तरेमध्ये आणि त्यातही हिमालयामध्ये हे योगी बसलेले असतात, ध्यान धारणा करत बसलेले असतात. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते ध्यान धारणा करतात. मग असे जे योगी आहेत ते परमात्म्याला समाधीच्या माध्यमातून प्राप्त करतात. परंतु तो परमात्मा त्यांना फक्त समाधी लागल्यानंतर जाणवतो, कारण हा जाणण्याचा विषय, हा पाहण्याचा विषय नाही. म्हणून तो परमात्मा समाधी लागल्यानंतर त्यांना जाणवतो. आपण एवढे पात्रतेचे नाही आहोत की आपण हिमालयात जाऊ आणि तपश्चर्या करू आणि त्या परमात्म्याला जाणून घेऊ. एवढी तपश्चर्या आपण करू शकत नाही, तेवढी ताकद आपल्याकडे नाही आणि तेवढा एक विचारसुद्धा आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत. म्हणजे अनेक साधनांमध्ये असं काहीतरी साधन करणं अपेक्षित आहे की ज्या माध्यमातून आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकू. म्हणजे ज्याच्यासाठी आपली उत्पत्ती झालेली आहे ती जीवनात ती गोष्ट आपण पूर्ण करू शकू. म्हणून नाथ महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. करणीचे म्हणजे कृत्रिम, कोणतंही कृत्रिम साधन तुम्ही करू नका. जिणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. असं काहीतरी साधन करा की तुम्हाला यमाची यातना प्राप्त होणार नाही. कारण जन्मलेला माणूस जो आहे हा मरण पावत असतो. जे जायते तद मर्यते, जो जन्माला येतो तो मरत असतो. आणि त्यामुळे हे संसार चक्र हे अव्याहतपणे सुरू असतं. जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणारे आपण सर्व मंडळी आहोत आणि त्यामुळे कर्माचा सिद्धांत आपल्याला लागू होतो. वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा युगानुयुग जो काही आपला जन्म होत गेला आणि त्या जन्मामध्ये जे काही आपण पाप पुण्य केलेलं आहे ते पाप पुण्य या जन्मामध्ये येऊन फेडणं म्हणजे आपलं प्रारब्ध आहे. काही माणसं कष्ट करतात आणि कष्ट करूनही त्यांच्या पदरी निराशा येते. मग आपण काय म्हणतो, हे त्याच्या प्रारब्धातच नाही. मग प्रारब्धात नाही म्हणजे काय, तर मागच्या जन्मात जर केलेल्या कार्यातून त्याला दुःख प्राप्त होत असेल तर लक्षात घ्यायचं मागच्या जन्माचं पाप उदयाला आलेलं आहे. या जन्मामध्ये त्याला आनंद होत असेल, समाधान वाटत असेल तर लक्षात घ्यायचं मागच्या कुठल्या तरी जन्मातलं पुण्य त्याला कामी आलेलं आहे. म्हणून आपण या जन्मामध्ये जे काही करतो त्याची प्रत्येक वेळी आपल्याला परतफेड याच जन्मात मिळते असं नाही. हे संचित आहे, ते आपल्याला प्रारब्ध रूपानं भोगून संपवावं लागतं. पण क्रियमाण जे कर्म आहे ते आपल्याला याच जन्मामध्ये फळ देत असतं.
क्रियमाण जे कर्म आहे, म्हणजे या जन्मात जे आपण कर्म असे काही कर्म करतो त्याला क्रियमाण म्हणतात, की ज्याच्यातून फार काही पापपुण्याची उत्पत्ती होत नसते. मग त्यानं काय होतं, अशा पद्धतीच्या कर्माच्या माध्यमातून आपल्याला त्याला क्रियमाण म्हणतात. त्याचं फल आपल्याला याच जन्मात भोगावं लागतं. उदाहरण सांगतो, प्रत्येकाचा कार्यकारण भाव संबंध आहे. एका माणसाने बाजूच्या माणसाला चिमटा घेतला, एका माणसानं बाजूच्या माणसाला चिमटा घेतला, त्याला त्रास झाला. त्रास का झाला, तर काहीतरी त्यानं चुकीचं केलंय म्हणून त्रास झाला. आता काय झालं, याला राग आला आणि यांनी चिमटा घेणाऱ्याच्या कानफडात वाजवली. आता याला त्रास झाला, आता याला त्रास झाला, याचं काहीतरी पाप फळाला आलं म्हणून याला फटका बसला. म्हणजे कार्यकारण भाव आहे. चिमटा घेतला म्हणून राग आला, त्रास झाला, त्रास झाला म्हणून फटका मारला, ही क्रिया झाली. फटका मारला म्हणून दुसऱ्याला त्रास झाला, हा त्याचा परिणाम झाला, हे त्याचं कार्य झालं. कारण काय, राग आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारण भाव संबंध असतो. बाजारामध्ये मडके विकायला आपल्याला भेटले याचा अर्थ ते काही मडके आयते होत नसतात. कोणीतरी त्याचं बनवणारं असतं, कोणी त्याचं करता असतो, त्याचं कारण काहीतरी असतं. आणि म्हणून मडकं हे कार्य जरी दिसत असलं तरी त्याचं कारण जर आपण बघितलं तर अनेक कारण आहेत. काही निमित्त कारण आहे, काही उपादान कारण आहे. तो वेदांताचा भाग आहे, आता सांगण्याचं काही कारण नाही. म्हणजे भगवंताची उपासना करत असताना आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत की ज्या संत संमत आहेत. जेणे नये जन्म यमाची यातना. काय आहे यमाची यातना? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर काय करत असतात, तर फटके मारतात, झोडतात, तोडतात. कशामुळे? केलेल्या पापामुळे. अनेक ठिकाणी या पापांचं वर्णन आणि त्या पापांच्या परिणामाचं वर्णन केलेलं आहे. एखादा माणूस जर पापी असेल तर वर्णन असं आलेलं आहे की त्याला ते यमदूत काय करतात, यमपाशामध्ये बांधतात. यमपाश म्हणजे एखादा जसा कोरडा असतो, त्याला तुमच्याकडे काही म्हणतात का वेगळं? कोरडाच म्हणतात ना, चाबूक म्हणतात काही ठिकाणी. तर तो काटेरी चाबूक ते काय करतात म्हणे, तर ज्याला न्यायचंय त्याला त्याच्या गळ्याभोवती असं लांबून मारतात आणि गळ्याभोवती ते पूर्ण फिरतं. काटेरी असतं. म्हणजे बरं, खूप वर्णन सुंदर आहे त्याचं, फार विस्तृत प्रमाणामध्ये वर्णन आहे. मग तो काटेरी जो चाबूक आहे तो गळ्याभोवती त्याच्या आकळल्या जातो आणि त्याला ओढल्या जातं. ओढल्यानंतर त्याच्या गळ्याला त्रास होतो, खाली पडतो, कसा बसा उठतो. तर ओढत 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 त्यांची चाल सुद्धा एवढी वेगानं असते की सामान्य माणूस चालू शकत नाही. चालत 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 त्याला तिथपर्यंत नेतात. दुपारची वेळ असते, जसं जसं वर जातो तसं तशी उष्णता वाढत जाते, अंगातलं पाणी संपत जातं. पुढे 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 जात असताना होतं असं, त्याला पाणी लागतं, त्याला तहान लागते, पण त्याला पाणी मिळत नाही. परेशान होतो आणि अंग खाली टाकून देतो. खाली जेव्हा तो अंग टाकतो तेव्हा तप्त झालेली वाळू त्या ठिकाणी असते आणि त्या वाळूतून गरम होत 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 ते ओढत 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 त्याला तिथपर्यंत यमाच्या समोर नेतात. त्याने केलेल्या पापाचं त्याला दंड भोगावा लागतो. दंड यम त्याला देत असतो. असं वर्णन आहे की कसं पाप याच्यावरती पुन्हा पुढच्या क्रिया होतात. नेण्याची प्रक्रिया सारखीच आहे, परंतु तिथे गेल्यानंतर त्याने काय पाप पुण्य केलंय त्याच्यावरती त्याची परिस्थिती अवलंबून असते. जास्त पाप करणाऱ्याला लोखंडाचा एक तप्त स्तंभ असतो, त्या स्तंभाला मिठी मारावी लागते. सगळं अंग भाजून जातं समोरचा भाग. आरडाओरडा जेव्हा केला तेव्हा पुन्हा कोरडे ओढले जातात. त्या ओढलेल्या कोरड्यावरती मीठ टाकलं जातं. एवढंच नाही तर तो जास्त पापी असेल तर त्याला तेलातून तळूनही काढलं जातं. एवढे पाप, एवढे कष्ट आपल्याला पाप केल्यानंतर प्राप्त होतात. कशाला करायचं नाही का? एवढे जर कष्ट नंतर होत असतील तर आता चांगलं वागा की. पण आम्हाला असं वाटत नाही की चांगलं वागावं. आम्हाला वाटतं काय होणार आहे आमचं, पुढचा विचार माणूस करत नाही, आत्ताचा विचार करतो. परंतु असं काहीतरी करावं. नाथ महाराज सांगतात, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. ते साधन काय? अभंगाच्या 3ऱ्या साधनाचे सार साधना
आत्मतत्व धरी तोची एक. सगळ्या साधनाचं सार काय आहे तर बीज मंत्र असणारा हरी आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही भगवंताच्या नामापासून केली पाहिजे. हरी ओम अशा पद्धतीचा विचार सांगेल. बीज मंत्र म्हणजे काय? सगळ्या मंत्राच्या आधी हरी ओम म्हणणं अपेक्षित आहे. भगवान महाविष्णू एकदा पहुडलेले आणि ब्रह्मदेवानं महाविष्णूला विचारलं, म्हटले देवा तू मला वेद शिकवलेस, माझी एक विनंती अशी आहे की तू शिकवलेले वेद जर मला पुढच्यांकडे शिकवणं भाग असेल किंवा मला शिकवावे लागत असतील तर मी काही त्यांना चुकीचं शिकवायला नको. माझ्या मुखातच जर चुकीचं बसलं असेल तर पुढं सगळं चुकीचं जाईल. त्यामुळे मी तुला वेद म्हणून दाखवतो, तू ऐक, चूक असेल तर मला तू सांग. भगवंतानं सांगितलं माझ्याकडे एवढा वेळ नाही. भगवंतानं सांगितलं माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. त्या झाडाखाली बस, म्हणायला सुरुवात कर. जेवढी पानं खाली पडतील ते पान माझ्याकडे घेऊन यायची. मी ते पान पाहिल आणि तुला चूक सांगेल काय, कारण मला विश्वाचा व्यापार आहे. विनाकारण मला एवढ्या गोष्टी एवढा वेळ देणं शक्य नाही. बर झालं. झाडाखाली जाऊन बसले. झाडाखाली बसल्याच्या नंतर वेद म्हणायला सुरुवात केली. जसे वेद म्हणायला सुरुवात केली सगळीच्या सगळी पानं गळून खाली पडली. बर झाड होतं चिंचेचं, सगळीच पानं गळून पडली. आपलं तरी ऐकण्यात काहीतरी चुकलं नाही तर भगवंताचं तरी सांगण्यात काहीतरी चुकलंय म्हटले. धावत धावत ब्रह्मदेव देवाकडे गेला. अरे देवा तू तर म्हटला होता एक चूक झाल्यानंतर एक पान गळेल, मला दाखव, मी बघेन, मग चूक सांगेन. पण मी सुरुवातीचा एकही श्लोक पूर्ण केला नाही, सगळीच पानं गळून पडली. तू हेच सांगितलं होतं ना का काही वेगळं सांगितलं होतं? देवाने सांगितलं बरोबर आहे, एक चूक झाल्यानंतर एक पान गळून पडतं. मग सगळी कशी गळाली? भगवंतानं विचारलं जरा म्हणून दाखव, पहिला श्लोक म्हणून दाखव, सुरुवात कर. ब्रह्मदेवाने सुरुवात केली. भगवंतानं सांगितलं थांब 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 म्हटले. जोपर्यंत हरी ओम म्हणत नाही तोपर्यंतच पुढचं सगळं शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. भगवंताचं नाम हे अतिशय श्रेष्ठ बीज मंत्र म्हटलेलं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं मंत्र बीज हरी. हरी हा काय आहे? बीज मंत्र आहे. राम काय आहे? बीज मंत्र आहे. म्हणून आपल्या हरी, राम, कृष्ण आणि हरी या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे तीनही बीज मंत्राचं एकत्रीकरण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आणि म्हणून राम कृष्ण हरी हा आपला महामंत्र सांगण्यात आलेला आहे. मग भगवंताचं नाम जे काय आहे? मंत्र बीज आहे, बीज मंत्र आहे. तर हे नाम मोठं आहे का तो देव मोठा आहे? देव मोठा का त्याचं नाव मोठं? जाणकार श्रोते, देवापेक्षाही त्याचं नाव मोठं आहे. आपल्याला कल्पना असेल, सेतुबंधन जेव्हा सुरू होतं, प्रभू रामचंद्र लंकेमध्ये जाऊन सीतामातेला सोडून आणण्याच्यासाठी म्हणून जे काही कर्म वानरांच्या दृष्टीनं घडलं, त्यांच्या माध्यमातून घडलं, ते म्हणजे सेतुबंधन. मोठमोठी दगडं घ्यायची, त्याच्यावर श्रीराम लिहायचं, पाण्यात टाकायचं, तरंगायचा. एक 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 दगड टाकता 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 सेतू तयार होऊ लागला. हा सेतू जेव्हा तयार झाला, होऊ लागला, तेव्हा भगवंताला कुतूहल वाटलं. अरे म्हणले माझं नाव या दगडावरती लिहिलं तर तरतायत. वा वा वा, फार छान. बाजूला गेले, म्हणले आपल्या नावानी जर दगड तरत असतील तर आपण टाकलेला कसा बुडेल? पण काही वेगळं करायचं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या समोर माणसं करत नाहीत. बाजूला गेला, मोठाच्या मोठा दगड घेतला आणि पाण्यात टाकला. श्रीराम वगैरे काही नाही त्याच्यावर. जसा पाण्यात टाकला तसा पाण्यात बुडाला. म्हटलं कदाचित जड झाला असेल. थोडा छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. त्याच्यापेक्षा छोटा घेतला, पाण्यात टाकला, तो पण बुडाला. टरबुजा एवढा घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. नारळा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. सफरचंदा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. शेंगदाणा एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. मोहरी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकलं, तोही बुडाला. जाऊ द्या म्हटले, याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. आपण तिकडे काय चाललंय ते बघू. वळाल्यानंतर हनुमंतराय पाठीमागे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
अरे म्हणले हनुमंता कधी आलास? पहिल्याच दगडाला आलो म्हणले देवा, पहिल्याच दगडाला आलो. बरं बरं, कसं काय असं झालं? मी तिकडे तुम्ही माझे नाव लिहिताय आणि तिकडे दगड तरंगतात, इथं मी प्रत्यक्ष दगड टाकतोय आणि तरी तो बुडतोय. हनुमंतरायाने सुंदर उत्तर दिलं. हनुमंतरायाने सांगितलं देवा, तू ज्याचा त्याग करशील त्याचं बुडणं निश्चित आहे आणि तुझं जो नाम धारण करेल तो तरण निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी, तोची एक परमात्म्याचं नाम एवढं मोठं आहे. ते किती मोठं आहे? अनेक यज्ञ केल्याच्या नंतर जे फल प्राप्त होतं ते यज्ञ केल्याच्या नंतर जे फल प्राप्त होतं ते भगवंताच्या एका नामानं प्राप्त होतं, अभंगाच्या कोटी चौथ्या. कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, तेजाचा नेम एक हरिनाम जपता घडे. कोटी ह्या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये विचारात घेतला तर प्रकार असा होतो आणि मराठीत विचार केला तर संख्यात्मक होतो. कोटी कोटी यज्ञ कोट्यावधी यज्ञ केल्याच्या नंतर जे फल प्राप्त होतं एक हरिनाम जपता घडे. एका हरीच्या नाम जपल्यानंतर ते प्राप्त होतं. कोटी ह्या शब्दाचा अर्थ संस्कृतात जर विचारात घेतला तर प्रकार होतो. अनेक प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे फल प्राप्त होतं एक हरिनाम जपता घडे. हरीचं नाम जे आहे, एक नाम किती महत्वाचं आहे.
नामाचं महात्म्य संत महात्म्याने वारंवार सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी संत महात्मे नामामध्ये आपल्याला प्रवृत्त करतात, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. कशासाठी घ्या? कारण त्याच्यामध्ये आत्मोद्धाराचं एक साधन दडलेलं आहे. तेच सर्वात महत्त्वाचं साधन आहे की ज्या साधनेच्या माध्यमातून आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. नाथ महाराजांनी सांगितलं, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एका हरीचा नाम जपल्याच्या नंतर कोट्यावधी किंवा अनेक प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे फल प्राप्त होतं ते प्राप्त होतं. ते कौरव पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला. पांडवांनी युद्धानंतर कौरव पांडवांच्या अश्वमेध यज्ञ असा होता की तो एक घोडा सगळीकडे फिरायचा. प्रत्येक राज्यातून त्या घोड्याने जायचं. त्या घोड्याला अडवलं तर पांडवांबरोबर युद्ध करायचं. पांडव जिंकायचेच. मग तो राजा त्याचा जो मुकुट आहे तो पांडवांच्या चरणापाशी ठेवून द्यायचा. आणि काही माणसांना, काही राज्यातल्या राजांना माहिती होतं की पांडव आपल्याला जिंकता येणार नाहीत, त्यापेक्षा त्याच्या रथाला जाऊ द्या, आमचा मुकुट घेऊन जा. मांडलिकत्व सगळ्या जगातल्या राजांनी स्वीकारलेलं. आणि तो यज्ञ, तो घोडा, त्या घोड्याची आहुती, घोड्याच्या स्वरूपामध्ये आहुती द्यायची की सगळं जग जे आहे ते आम्ही जिंकलेलं आहे आणि आता आम्ही ते देव ब्राह्मणाच्या चरणी अर्पण करतो. ही त्याची विधी झालं. सगळं जग जिंकलं आणि तो घोडा त्या ठिकाणी आला. पूर्णाहुती झाली. लोक जेवायला बसले, प्रसादाला बसले. लाखो लोक जेवण करू लागले. समाधान वाटतं की नाही? जे पंगत देत असतील त्यांना समाधान वाटत असेल, चला आपण पैसा दिलाय, एवढे लोक जेवत आहेत, समाधान असतं. आपण पैसा दिल्यानंतर जर त्याचा विनियोग योग्य ठिकाणी होत असेल, त्याचा वापर चांगला होत असेल तर समाधान वाटत असतं. अन्नदान घडतंय, लाखो लोक जेवत आहेत, समाधान वाटू लागलं. सगळे आनंदामध्ये. भगवान श्रीकृष्ण आले आणि विचारलं, काय चाललंय? काही नाही म्हणले, देवा काय सुंदर यज्ञ झाला, फार छान वाटलं. म्हणजे एवढे लाखो लोक जेवले, सगळं छान झालं, वाह, सफल झाला यज्ञ. भगवंताने सांगितलं, नाही नाही नाही, अजून सफल नाही झाला बरं का. म्हटले, का? गावाच्या बाहेर एक महात्मा बसलेला आहे. तो महात्मा जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत हा यज्ञ काही सफल होऊ शकत नाही. मग ते म्हणले, काय लाखो लोक जेवतात, एक महात्मा जेवायला काय? जा रे म्हणले सहदेवा, घेऊन ये त्यांना. सहदेव बसला, रथावर गेला बाहेर, नमस्कार केला. म्हटले, महाराज आमच्याकडे अश्वमेध यज्ञ आत्ता संपन्न झालाय, आपण आमच्याकडे प्रसादाला यावं. त्या साधूंनी सांगितलं, येतो ना, पण माझी एक अट आहे. काय? माझा असा नियम आहे की जो मला 1000 यज्ञांचं फल अर्पण करतो त्याच्याचकडे मी जेवायला जात असतो. म्हटले, सहदेवाला कळालं नाही, 1000 यज्ञांचं फल जो अर्पण करतो त्याच्याकडे जेवायला जातो. आला वापस. म्हणले, असं असं म्हणतोय तो महात्मा. सगळे म्हणू लागले, काय करावं, 1000 यज्ञ आपण इनविन यज्ञ केला, एक बरं तो सुद्धा भगवंताच्या कृपेने पूर्ण नाही असं तो म्हणतोय. या महात्म्याला जेव घातल्याशिवाय काय करावं? नकुलाला पाठवलं, जा तू बोलून ये. नकुलालाही तेच उत्तर, अर्जुनालाही तेच उत्तर, भीमालाही तेच उत्तर, युधिष्ठिर स्वतः गेले त्यांना तेच उत्तर. छोटंसं तोंड करून सगळेजण एका ठिकाणी बसले. म्हणले, एवढं सगळं चांगलं होतं, देवाला तरी काय विनाकारण हा जेवला नाही तर यज्ञ काय? एक माणूस जेवला नाही तर होतं. म्हणले, देवसुद्धा विनाकारण. चर्चा. एवढ्यामध्ये द्रौपदी तिथे आली आणि द्रौपदीनं सांगितलं, म्हणले, मी बोलू का? म्हणे, बरं का, पूर्वीच्या स्त्रिया बोलण्याच्या आधी असं विचारायच्या, बोलू का? आता तो प्रकार बघायला मिळत नाही. मी बोलू का? तरी सांगा, थांब, आमचं चालू आहे काय आणि तू काय बोलते? नाही नाही, मी माझं बोलणं ऐका. म्हटलं, मी प्रयत्न करू का? जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा कुठला तरी एक पर्याय स्वीकारावा लागतो. जगाचा नियम आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे. जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा कुठला तरी एक पर्याय स्वीकारावा लागतो. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. रथ सज्ज झाला. द्रौपदीने चपला काढल्या. म्हणले, रथावर नाही बसणार. चालत 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 बाहेर गेली. सगळे रथावर गेले, ही चालत चालत गेली. त्या महात्म्याला नमस्कार केला आणि म्हटले, महाराज आमच्याकडे अश्वमेध यज्ञ सफल झालेला आहे, पूर्णाहुती झालेली आहे, प्रसादाला आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करते. त्या साधूनं तेच उत्तर दिलं जे बाकीच्या सगळ्यांना दिलं, जे मला 1000 यज्ञांचं फल अर्पण करतात त्याच्याकडे मी जेवायला जात असतो. द्रौपदीनं सांगितलं, महाराज मी भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे,
तू कोणाची बहीण आहे, कोणाची बायको आहे, कोणाची आई आहे, कोणाची मुलगी आहे, मला याच्याशी काही देणं घेणं नाही. माझा नियम असा आहे, जो मला 1000 यज्ञांचं फल अर्पण करतो त्याच्याकडे मी जेवायला जातो. द्रौपदीने सांगितलं, महात्मा माझं ऐका, मला काय म्हणायचं आहे. मी भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे आणि भगवंतानं सांगितलंय, साधूकडे जात असताना जर भगवंताचं नाम घेत घेत गेलं तर राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. पाऊल टाकत 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 तुमच्याकडे भगवन नाम घेत तुमच्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे एवढ्या यज्ञाचं फल मला प्राप्त झालंय, त्याच्यातलं 1000 घ्या आणि आमच्याकडे चला. विठोबा रखुमाई साधन हरीचे झणी करणीचे करू नका. जेणे नये जन्मयमाची यातना ईश्या साधना करा. काही साधनाचे सार मंत्रबीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. एक हरिनाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय. नाथ महाराज सांगतात, मी जे बोलतोय त्याच्यावरती संशय घेऊ नका. खरं तर संत महात्मे जेव्हा सांगतात तेव्हा ते त्यांचे अनुभवाचे बोल असतात आणि त्यामुळे संतांवरती संशय घेण्याचं काही कारण नाही. भगवंतानं सांगितले, संशय आत्मा विनश्यती. जो संशय घेतो तो नाश पावतो. संतांच्या आणि देवाच्या वचनांवरती जो संशय घेतो तो नाश पावतो. म्हणून नाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयसी होय हरिरूप. जर आपण परमात्म्याचं नाम घेतलं तर आपण परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चयेसी होय हरिरूप. जीवनाचं अंतिम प्राप्तव्य काय आहे? भगवंताची प्राप्ती आहे. आणि अशा प्रकारे भगवंताची प्राप्ती ही कशाच्या माध्यमातून होते? भगवंताच्या नामाच्या माध्यमातून होते. आणि म्हणून नामाचं महात्म्य सांगत असताना आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलंय, नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाः. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. एवढं भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे, उच्चतम आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम आपण घ्यायला हवं. भगवंताचं नाम घेतल्याचं फल काय? तर प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या घरामध्ये येऊन सेवा करतो. नाथ महाराजांचा उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा 36 वर्ष राबला. 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन विठ्ठल हे नाम धारण केलं. 12 वर्ष नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत केली केशव हे नाम धारण करून. आणि पुढच्या 12 वर्षामध्ये म्हणजे पुढच्या 36व्या वर्षापर्यंत श्रीखंड्या हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या घरामध्ये पाणी भरण्याची सेवा केली. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देवपूजे समयी तिष्ठत असे. निळा म्हणे देव राबेजाचे घरी दत्त चोपदारी करीत असे. अशा पद्धतीनं निळोबारायांनी नाथ महाराजांचं चरित्र वर्णन करून सांगितलेलं आहे की नाथ महाराजांच्याकडे परमात्मा आला. कशामुळे आला? नाथ महाराजांच्या भक्तीचं ऋण भगवंतावरती एवढं होतं की त्या ऋणातून उतराई होण्यासाठी परमात्म्याला नाथ महाराजांच्याकडे यावं लागलं आणि सेवा करावी लागली. आजही तो परमात्मा नाथ महाराजांच्याकडे सेवा करतोय, कारण नाथ महाराजांच्या भक्तीचं ऋण आजही फिटलेलं नाही. पैठणला रांजण आहे की ज्या रांजणामध्ये भगवंतानं पाणी भरलंय. आपल्या मातीच्या रांजणासारखा नाही. 21 फूट जमिनीमध्ये खोल आहे आणि खणभर मोठा आहे. एवढा मोठा रांजण भगवंत रोज भरायचा. जोपर्यंत मदन राय नावाचा साधक द्वारकेमध्ये भगवंताचा धावा करत नव्हता तोपर्यंत ही अव्याहतपणे सेवा सुरू झाली. मदन रायला तिथे गेल्याच्या नंतर
असा दृष्टांत झाला की मी इथे नाही आहे, द्वारकेमध्ये मी नाही आहे, एकनाथ महाराजांच्याकडे मी सेवा करतोय. आला तो महात्मा त्या ठिकाणी आला. नाथ महाराजांचं घर कुठे? इथे 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 करत आत गेला. श्रीखंड्या कावड घेऊन बाहेर येत होता. श्रीखंड्यालाच विचारलं नाथ महाराजांचा वाडा कुठे? त्यांनी सांगितलं हा काय वाडा. भगवंताच्या लक्षात आलं की आता आपला अवतार कार्य इथलं संपवावं लागणार आहे, सेवा संपवावी लागणार आहे. नाथ महाराजांच्याकडे तो साधक आला. मदनराय आले आणि सांगितलं महाराज तुमच्याकडे जे श्रीखंड्या नावानं काम करतायत ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं अरे बापरे हो का. आता नाथ महाराजांना माहीत नसेल का हो? नाथ महाराज प्रत्यक्ष महाविष्णू आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, स्वये वनमाळी अवतरले, किंवा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज आहेत. मग तरीसुद्धा नाथ महाराजांना कळणार नाही का? पण त्याची भावना बघून नाथ महाराजांनी सांगितलं अरे अरे माझ्याकडनं फार मोठी चूक घडली. प्रत्यक्ष भगवंत माझ्याकडे राबला आणि मला कळालं नाही, मी त्याची सेवा घेतली, मला दर्शन घ्यायचं आहे महाराज. त्यांनी सांगितलं आत्ताच बाहेर गेला. म्हटलं आत्ता तुम्ही दारातच असाल तेव्हा तो बाहेर गेला. मदनरायच्या लक्षात आलं की ज्यांना आपण पत्ता विचारला तोच प्रत्यक्ष परमात्मा होता. रडू लागले धाय मोकलून की ज्याच्या दर्शनासाठी वर्षानुवर्ष मी घातली तो मला दर्शन देऊन गेला, पण मी त्याच्याशी बोलू शकलो नाही, त्याला ओळखू शकलो नाही, त्याचं दर्शन घेऊ शकलो नाही. बोलवा म्हणले त्याला. नाथ महाराजांनी आवाज दिला तर घरातून बाहेर आला. आश्चर्य वाटलं, जाताना तर बाहेर दिसला, येताना तर घरातून आला. दोघांनाही पूर्ण रूपामध्ये दर्शन दिलं आणि खांबामध्ये गुप्त होण्याच्या आधी नाथ महाराजांना आश्वासन दिलं महाराज 12 वर्ष तुमच्याकडे मी सेवा केलेली आहे, श्रीखंड्याच्या रूपामध्ये या रांजणात पाणी भरण्याची सेवा केली आहे, मी आजन्म जरी तुमची सेवा करत बसलो तरी माझं ऋण फिटणार नाही, तुम्ही असेपर्यंत तुम्हाला मी सेवा केलेली दिसेल, परंतु तुम्ही गेल्यानंतरही मी तुमची सेवा पाणी भरण्याच्या रूपाने या रांजणात करणार आहे. हा शब्द भगवंतांनी दिला आणि खांबामध्ये गुप्त झाला. आजही परमात्मा तो शब्द पाळतो. बीजेच्या दिवशी रांजणाची पूजा असते पैठणला. ती पूजा झाल्यानंतर पाणी भरायला सुरुवात होते. आपण पाणी टाकतो, रांजण भरणार नाही, पण परमात्म्याची कावड आल्याशिवाय रांजण भरणार नाही. परमात्म्याची कावड आल्याशिवाय रांजण भरत नाही आणि जोपर्यंत रांजण भरत नाही तोपर्यंत आम्ही एकनाथ षष्ठीचा उत्सव पैठणला सुरू करत नाहीत. ही एक मेख आमच्या पूर्वजांनी मारून ठेवली आणि म्हणून ज्याच्या हातानं तो रांजण भरेल त्याला श्रीखंड्या संबोधून त्याचं पूजन वगैरे करण्यात येतं. आजही परमात्मा नाथ महाराजांच्याकडे राबतो. हे कशाचं फल आहे? हे नाथ महाराजांनी केलेल्या भक्तीचं फल आहे, घेतलेल्या नामाचं फल आहे. मग भगवंताचं नाम घेतल्यानंतर परमात्मा आपल्याकडे येऊन राबू शकतो, सेवा करू शकतो. हा अधिकार, अहो सेवा जाऊ द्या, तो आपल्याला एकदा जरी दिसला तर आपल्या जीवनाचं साफल्य आहे. आणि म्हणून नामाचं महात्म्य संत महात्मे वारंवार सांगत असतात, हरिपाठाचं प्रयोजनच भगवंताचं नाव आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्या सांगत असताना अनेक विविध प्रकारानं संत महात्मे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की भगवंताचं नाम घेणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून हरीचं नाम घेण्याच्यासाठी नाथ महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. काही ऐशी साधना कोणती आहे तर ते भगवंताच्या नामाची आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवंताचं नाम अखंड अंतःकरणामध्ये धारण करावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो आणि अभंगाचं चिंतन यथामती झालं असं सांगतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. फक्त एक सूचना द्यायची ती अशी आहे की यंदाचं वर्ष शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे 425 वर्ष येणाऱ्या 31 मार्च 2024ला नाथ महाराजांच्या समाधीला पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्त आपण एका ऐतिहासिक दिंडीचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी दिंडी एकनाथ महाराजांच्या षष्ठीच्या दिवशी पैठणला निघणार आहे. 31 मार्चला गावातल्या नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत हा सोहळा जाणार आहे आणि 1.5 किलोमीटरचा हा सोहळा समाधी मंदिरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचं मानाचं वारकरी कीर्तन होईल समाधी सोहळ्यानिमित्तानं आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल. अशा पद्धतीनं हा जो सोहळा आहे याला विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा
असं नाव आपण दिलेलं आहे. त्यामुळे आपल्यापैकी काही जण जर पैठणला येत असतील तर त्यांनी आपला टाळ किंवा झेंडा घेऊन त्या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमामध्ये सम्मिलित व्हावं. आणि जर आपण आजपर्यंत कधी आला नसाल तर हा कार्यक्रम बघण्याच्यासाठी आपण पैठणला यावं, कारण वारकरी संप्रदायातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणजे पैठणची वारी आहे. आपल्या मराठवाड्याचं वैभव आहे की आपल्या मराठवाड्यातली सर्वात मोठी वारी जर वारकऱ्यांची कुठली असेल तर ती पैठणची आहे. 7-8 लाख भाविक पैठणला जमा होतात, 700च्या वर दिंड्या पैठणला येतात. त्यामुळे नाथ महाराजांवरती लोकांची किती श्रद्धा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. भानुदास एकनाथच्या गजरामध्ये हजारो वारकरी, लाखो वारकरी त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि त्यामुळे अशा सोहळ्याचं आपण सर्वजण साक्षीदार व्हावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एका जनाधारी न घ्यावा संशय, एका जनाधारी न घ्यावा संशय, एका जनाधारी
पाहुनी नका पाहू गुण दोष दारुदा